महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठीचा सुपर संडे पाहायला मिळतोय। सगळेच नेते आपापले उमेदवार आणि त्यांच्या प्रचारामध्ये व्यस्त असताना आपल्याला बघायला मिळत आहेत। कोल्हापुरात देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सतेज पाटील यांनी पायाला भिंगरी बांधल्याचं बघायला मिळतंय आणि मिसळ पे चर्चा करत त्यांनी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे तो केला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। रुईकर कॉलनी परिसरासह शहरातल्या सगळ्याच प्रभागांमध्ये आज सतेज पाटील अशा पद्धतीनं प्रचारासाठी बाहेर पडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सतेज पाटील आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? मिसळीवर ताव मारत कोल्हापूरकरांची नाही, आमची परंपरा आहे कोल्हापूरची। मिसळ पे चर्चा आमटी होते, लोकसभेला खिमापी पे चर्चा झाली होती कोल्हापूरमध्ये त्यामुळं ही आमच्या कोल्हापूरची खाद्य संस्कृती आहे। लोकांशी संवाद साधण्याची एक पद्धत आहे की आम्ही सकाळी अनेक ठिकाणी भेटतो, यावर चर्चा होते, राजकीय चर्चा होते आणि लोकांना आम्ही विनंती करतो की मिसळ जशी झणझणीत कोल्हापूरची आहे तसं झणझणीत मतदान आम्हाला करावं अशी मी अपेक्षा करतो। आज रविवार आहे, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न दिसतोय, कशा पद्धतीने? नाही, माझं आता ही 8वी बैठक आहे ॲक्च्युली। सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात आमचं झालेलं आहे आणि आम्ही मॅक्झिमम लोकांना 3 दिवस शिल्लक आहेत, मॅक्झिमम लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। मुख्यमंत्री देखील उद्या मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी नाही, मला वाटतं आता सगळेच यायला लागलेत, मोदी साहेब तेवढे राहिलेत याचे। म्हणजे कोल्हापूर महापालिका किती टार्गेट केलेलं आहे या लोकांनी, काँग्रेसला आणि मला, हे याच्यातून दिसून येते। उपमुख्यमंत्री काल येऊन गेले, फ्लॉप रोड शो झाला त्यांचा। आता उद्या मुख्यमंत्री सभा घेत नाही आहेत, मला वाटते आम्हाला स्क्रीन लावून लोकांशी संवाद साधणार आहेत, कारण की कदाचित इथल्या भाजपच्या लोकांना आत्मविश्वास नसेल संध्याकाळची सभा घेऊन गर्दी जमेल का नाही, त्यामुळे कदाचित हे लाईव्ह करायचा प्रयत्न असणार आहे त्यांचा। कालची सभा आणि त्यातलं भाषण देखील तुमचं चर्चेचा विषय ठरतोय। कसलेला पैलवान आहे अशा पद्धतीचं अगदी कोल्हापुरी रांगडेपणा त्या सगळ्या भाषणामध्ये। नाही, कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे आणि या कुस्तीमध्ये आम्ही ज्यावेळी लांग घालून उतरतो त्यावेळी मैदान मारायचं म्हणूनच उतरतो आणि त्यामुळे कोल्हापूरकर हे मैदान मारायला कुठेही कमी पडणार नाहीत, कारण की बाहेरच्यांच्यावर लढाई आहे आमची। आता महायुतीतले नेते, एक मंत्री कागलचे आहेत, एक मंत्री बुदरगडचे आहेत, राजेश क्षीरसागर महाराष्ट्राभर फिरत असतात, त्यांना कधी वेळ मिळणार? बाकीच्यांचा कोल्हापूरची काही नाळ जळलेलीच नाही आणि शेवटी कोल्हापूरकरांना माहीत आहे की या कोल्हापूरमध्ये कुठलाही प्रश्न सोडवायचे असतील, अडचणी सोडवायचे असतील तर मी 24 तास उपलब्ध आहे। आज मुंबईत ठाकरे बंधूंची एकत्रित प्रचार सभा होते, कसं बघताय? नाही, मला वाटते त्यांनी मुद्दे घेऊन त्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभारलेले आहेत, चांगला प्रतिसाद त्यांना मिळतोय, तसा काँग्रेस पक्षालाही आम्हाला चांगला प्रतिसाद मुंबईमध्ये या ठिकाणी मिळतो। राज्यभरामध्ये काय परिस्थिती आता तुम्हाला जाणवते? माहिती घेतली असेल तुम्ही, कारण एका बाजूला आपण बघितलं भाजपमध्ये उमेदवारीच्या सगळ्या प्रकारावरून जशा पद्धतीचा गोंधळ झाला, त्यानंतर एका बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक देखील करण्याचा प्रयत्न 2 दिवसापूर्वी झाला। भाजपचा करा चेहरा या माध्यमातून, आपटेंच्या माध्यमातून भाजप आता राज्यामध्ये आपटणार आहे, कारण की आपटेंच्या माध्यमातून खरा चेहरा भाजपचा समोर महाराष्ट्रातल्या जनतेपुढे आलेला आहे। कसं ते महिलांच्या अत्याचारावर बोलणार आहेत, कसं त्या मुलींच्या अत्याचारावर त्या ठिकाणी बोलणार आहेत, म्हणजे आज अशा आरोपीला तुम्ही स्वीकृत घेता आणि हे वरिष्ठांच्या परवानगीशिवाय होते का? म्हणजे वरिष्ठांना माहीत नाही असं, मग पक्षावर तुमची पकड नाही आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीसजींना आणि रवींद्र चव्हाणांना हे माहीत नसेल तर मग त्यांची पक्षावर पकड नाही हे सिद्ध होते, किंवा त्यांच्या कानावर घालून हे केलं असण्याची शक्यता दाट आहे। कशा पद्धतीनं आज सतेज पाटील हे रविवार आहे आणि त्यानिमित्ताने या सगळ्या प्रचारामध्ये व्यस्त झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर कोल्हापूरकर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच सहकार्य करतील, प्राधान्य देतील अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर जे काही नेते मंडळी बाहेरून या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं येत आहेत त्यांना देखील एक प्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न सतेज पाटील यांनी केल्याचं बघायला मिळतं। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।